आता बघा आपण काल म्हणजे आता कायनेटिक एनर्जी बघितलं. आता कायनेटिक एनर्जी मध्ये काय बघितलं आपण, एखादा ऑब्जेक्ट जर स्टेशनरी असेल तर त्या स्टेशनरी ऑब्जेक्ट जर एखादा मूव्हिंग ऑब्जेक्टला जर धडकलं तर काय होणार आहे, ते डिस्प्लेसमेंट होणार आहे. कशामुळे? बिकॉज ऑफ फोर्स. म्हणजे ह्या स्टेशनरी ऑब्जेक्टला मी काहीतरी फोर्स लावलाय, फोर्स लावल्याच्या नंतर डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे हा स्टेशनरी ऑब्जेक्ट मध्ये काहीतरी कायनेटिक एनर्जी आली. आणि आपण एक्झाम्पल कोणकोणते बघितले तर फास्ट क्रिकेट बॉल स्ट्रायकर द स्टंप, म्हणजे बॉल ज्यावेळेस बॅटच्या ह्याच्यामध्ये धडकला तर त्याच्यामध्ये काय झाली, कायनेटिक एनर्जी आली. परत पुन्हा बघितलं की जे स्ट्रायकर आहे, जर कॅरम खेळत असाल तुम्ही तर त्याच्यावर जर ते स्ट्रायकर जर कॉईनवर धडकला तर त्या कॉईन मध्ये सुद्धा कायनेटिक एनर्जी आली. आणि लास्ट आहे वन मार्बल स्ट्रायकर अनदर इन द गेम ऑफ द मार्बल. तर ज्यावेळेस जर गोटे खेळत असतात तर एक गोटी जर दुसऱ्या गोटीवर धडकली तर एखादी गोटी स्टेशनरी असेल, ज्यावेळेस मी त्याच्यावर काहीतरी फोर्स अप्लाय केला तर त्या स्टेशनरी ऑब्जेक्टवर काहीतरी कायनेटिक एनर्जी आली. म्हणजे हे तीन एक्झाम्पल आपण कायनेटिक एनर्जी बघितलं. तर आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणू शकतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन बाय द ऑब्जेक्ट. डन बाय द ऑब्जेक्ट असं म्हणू शकतो आपण. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता आपण बघितलं हे ऑब्जेक्ट काय स्टेशनरी होतं, ज्यावेळेस मी ह्याच्यावर काय केला, एक फोर्स अप्लाय केला तर त्यावेळेस त्याची काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. म्हणजे स्टेशनरी ऑब्जेक्ट्स मध्ये काय झाली, कायनेटिक एनर्जी आली होती. म्हणून आपण त्याला म्हणतो कायनेटिक एनर्जी इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता बघा इथं काय काय दिलंय. आता तुम्हाला एक ऑब्जेक्ट आहे, बघा इथं काय सांगितलंय, लेट एक इथं ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं मास आहे एम. ओके, त्याच्यावर फोर्स मी अप्लाय केला एफ, आणि हे एक पॉईंट दाखवला आपण ए. आणि ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय केला तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झाली, तर पॉईंट हा बी दाखवू आपण. समजतंय? आता ह्याच्यामध्ये काही काय दाखवायचं तुम्हाला बघा. लेट स्टेशनरी ऑब्जेक्ट ह्या मास, त्याचा मास किती आहे, मास कशाने देतो आपण, एम न. ओके, त्याचा फोर्स कशाने दाखवला, एफ न. ओके, त्याच्यानंतर पुन्हा इनिशियल वेलोसिटी, त्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे, u इज इक्वल टू 0. आता कोणतंही ऑब्जेक्ट जर स्टेशनरी असेल तर त्याची इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. पुन्हा आहे फायनल वेलोसिटी. आता फायनल वेलोसिटी आपण जे दाखवतो ते कशाने दाखवतो, v ने दाखवतो. ओके, त्याची काहीतरी 5 पर्यंत इथं ऑब्जेक्टला मी फोर्स लावला, ते ऑब्जेक्ट इथं गेलं, मग त्याची काहीतरी फायनल डिस्प्लेसमेंट त्याची काहीतरी फायनल वेलोसिटी आली असणार आहे. इनिशियल वेलोसिटी 0 असते पण फायनल वेलोसिटी 0 नसणार आहे. समजते? आता पुढचं आहे त्याचं डिस्प्लेसमेंट झालंय. आता हे ऑब्जेक्टचं हे जे डिस्प्लेसमेंट झालंय ते एस न डिनोट केलं आपण, तर आपण ह्याला दाखवू शकतो डिस्प्लेसमेंट इक्वल टू कशाने डिनोट करतो आपण, एस न. त्याच्यानंतर पुढे आहे टाइम. तो लागणारा जो टाइम जो आहे, जे ऑब्जेक्ट जे आहे ज्यावेळेस मी फोर्स आला इथून इथपर्यंत आलं तर ते काय जे डिस्प्लेसमेंट झाली, तर त्याला लागणारा टाइम जो आहे तो मी काय दाखवला, टी ने दाखवला. त्याच्यानंतर पुन्हा काय आहे, ऍक्सेलरेशन. आता काहीतरी त्याचं ऍक्सेलरेशन झालं असेल तर ऍक्सेलरेशन ही कशाने दाखवलं मी, ए ने दाखवलं. समजतंय? तर हे सगळं तुम्हाला समजलं आहे पहिलं. आता ह्याच्यामध्ये स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, ज्याचं मास आपण काय दाखवलं, एम दाखवलंय. त्याला लावणारा फोर्स जो आहे तो एफ दाखवलाय. त्याची इनिशियल वेलोसिटी पहिल्यांदा कुठल्याही ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे, ते यू न दाखवली. फायनल वेलोसिटी आल्यावर ते दाखवली आपण व्ही न, हे त्याची फायनल वेलोसिटी असणार आहे, हे त्याची इनिशियल वेलोसिटी असणार आहे. आणि परत पुन्हा त्याची जी डिस्प्लेसमेंट झाली ते एस आपण म्हणू शकतो. आणि टाइम जो त्याला लागणारा इथून इथपर्यंत जाण्यासाठी, ए पासून ते बी पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम जो आहे तो टी न दाखवलाय. आणि त्याचं ऍक्सेलरेशन काय झालंय, ए झाले. आता बघा, आता आपला वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, वर्क डन इज इक्वल टू एफ इंटू एस. हे आता आपण बघितलं कायनेटिक एनर्जी मध्ये. तर ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिला, म्हणजे वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. माझं वर्क कधी झालं, ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय केला ऑब्जेक्टवर, जर मास एम होतं आणि त्यावेळेस ते ऑब्जेक्ट ह्या इथं आलं फायनल वेलोसिटीला, तर त्यामुळे ते एफ इंटू एस. तर ते त्यावेळेस माझं हे इक्वेशन नंबर 1 मला भेटलं. त्याच्यानंतर आता बघा दुसरं आहे, आता न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय इथं बघू. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन
न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे F इंटू M इंटू ए. इक्वेशन नंबर काय आला सेकंड. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण सेकंड ह्याच्यामध्ये बघितलं होतं, सेकंड लॉ मध्ये काय बघितलं होतं, मोमेंटम आणि ऍक्सेलरेशन बघितलं होतं. तर तेच आपण इथं F इज इक्वल टू M इंटू ए हा इक्वेशन नंबर ह्याला काय द्यायचंय आपल्याला सेकंड द्यायचंय. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा आता अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड इक्वेशन. आता अकॉर्डिंग आपल्याला काय करायचंय, अकॉर्डिंग टू सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय आपलं S इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. समजतंय. आता तुम्हाला काय करायचं तर पुटिंग द व्हॅल्यू, आता इथं काय करायचंय पुटिंग व्हॅल्यू इज इक्वल टू 0 इज इक्वेशन. आता आपल्याला व्हॅल्यू हे करायचे. आता तुम्हाला माहिती आहे S इज इक्वल टू u ची व्हॅल्यू किती 0 इंटू किती असणार आहे t आणि परत पुन्हा प्लस 1/2 at स्क्वेअर. आता ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर इथं काय येणार आहे 0 येणार आहे आणि प्लस 1/2 at स्क्वेअर. समजतंय. तर हे इक्वेशन किती आलं, इक्वेशन नंबर 3. इथपर्यंत क्लिअर झालं. म्हणजे आपण काय केलं, न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन वापरलं, म्हणजे मोमेंटम होतं F इज इक्वल टू M इंटू ए, इक्वेशन नंबर सेकंड दिला. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू नो सेकंड इक्वेशन आता आपण फर्स्ट लेक्चर मध्ये म्हणजे ह्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलंय 3 जे लॉ होते आणि 3 इक्वेशन होते. तर त्याच्यामध्ये आपण इथं काय केलं सेकंड लॉ यूज केला. त्याच्यानंतर इथं सेकंड इक्वेशन यूज केलं. आता S इज इक्वल टू U प्लस ut प्लस 1/2 at स्क्वेअर हे काय सेकंड इक्वेशन आहे. परत आपण काय केलं पुटिंग द व्हॅल्यू ऑफ u ची व्हॅल्यू 0 इक्वेशन नंबर ह्याच्यामध्ये सेकंड मध्ये आपल्याला टाकायचे. तर S इज इक्वल टू 0 इंटू t प्लस 1/2 at स्क्वेअर. आता ज्यावेळेस हे मल्टिप्लाय होईल तर हे काय होणार 0 होणार आहे प्लस 1/2 at स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर 3 दिलं. इथपर्यंत क्लिअर झालं. आता ह्याच्या पुढचं बघा, आता इकडचं मी साईड इरेज करतो. आता पुढे काय केलंय इक्वेशन नंबर 3 पुट इन द व्हॅल्यू. आता बघा, आता तुम्हाला काय करायचंय तिथं व्हॅल्यू पुट करायची. पुटिंग द व्हॅल्यू M इंटू ए. आता तुम्हाला याच्यामध्ये व्हॅल्यू काय करायची पुट करायची. समजतंय. आता बघा पहिलं आपलं काय इक्वेशन नंबर 3 काय आलता S इज इक्वल टू 1/2 at स्क्वेअर इन इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकायचे. समजतंय. तर वर्क इज इक्वल टू आता फर्स्ट इक्वेशन काय आलतं आपलं वर्क इंटू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. समजतंय का. आता W इज इक्वल टू फोर्स काय आपला आता पहिलं MA होतं. F ची व्हॅल्यू काय ती MA इंटू आता डिस्प्लेसमेंट काय झालं तर H ची व्हॅल्यू तर काय निघाली इक्वेशन नंबर 3 मध्ये 1/2 at स्क्वेअर. समजतंय. इथं 0 आपण घेतो तर इथं S इज इक्वल टू इक्वेशन नंबर 3 असं करू शकतो मी 1/2 at स्क्वेअर. तर हे इक्वेशन नंबर आपलं 3 आलं होतं. तर आपण W इज इक्वल टू F इंटू S केलं होतं. पुन्हा W इज इक्वल टू F ची व्हॅल्यू म्हणजे इक्वेशन नंबर 1 इथं घेतलं होतं MA आणि इक्वेशन नंबर 3 काय 1/2 at स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर झालं. आता ह्याच्या पुढे बघा काय होतंय. आता बाय इक्वेशन सेकंड अँड थर्ड, बाय इक्वेशन सेकंड अँड थर्ड using the Newton first equation of motion, using Newton first equation of motion. काय आपलं इक्वेशन फर्स्ट इक्वेशन काय याचं u is equal to v is equal to u प्लस at हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे मोशनचं. तर हे आपण ह्या ठिकाणी टाकलंय. आता पुटिंग व्हॅल्यू
पुटिंग व्हॅल्यू इज इक्वल टू 0 इन इक्वेशन. आता v इज इक्वल टू काय बघा, v इज इक्वल टू u ची व्हॅल्यू काय आता 0, तर त्यामुळे इथं काय येणार आहे, नुसतं 8 येणार आहे. आता बघा परत पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, स्क्वेअर बोथ साईड. आता इथं तुम्हाला काय करायचंय, हा जो फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. आता आपल्याला स्क्वेअर पाहिजे, समजते का, v चा स्क्वेअर पाहिजे, तर त्यामुळे इथं काय करायचंय, स्क्वेअरिंग बोथ साइड, स्क्वेअरिंग बोथ साइड. आता बघा v चा पण स्क्वेअर करायचा आहे आणि प्लस 80 चा पण स्क्वेअर करायचा, तुम्हाला समजते. आता इथपर्यंत क्लिअर झालं. आता लास्ट आपल्याला जो पॉइंट दिलेला आहे, म्हणजे जे इक्वेशन नंबर इथं जे आलं होतं बघा, पुट इन द व्हॅल्यू f इज इक्वल टू m इंटू a आणि s इज इक्वल टू 1/2 80 स्क्वेअर इन इक्वेशन नंबर 1. आता वर्क इज इक्वल टू फोर्स. आता फोर्स जी आपली व्हॅल्यू होती पहिली, तर इथं काय होतं, वर्क इंटू ma आणि याची व्हॅल्यू आपल्या इक्वेशन नंबर जे 3 आलं, तर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू टाकली. आता बाय इक्वेशन नंबर 2 and 3 युजिंग द न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, आपण इक्वेशनचा फर्स्ट लॉ ऑफ इक्वेशनचा आपण यूज केला न्यूटनचा. त्याच्यानंतर v इज इक्वल टू u प्लस 80 हे आपलं इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये काय केलं, पुटिंग द व्हॅल्यू, u ची व्हॅल्यू आपण त्या 0 टाकली इक्वेशन नंबर, तर इथं काय झालं, v इज इक्वल टू 80 आलं, कारण u ची व्हॅल्यू इथं काय 0, तर त्यामुळे डायरेक्ट v इज इक्वल टू 80 आलं. त्याच्यानंतर स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड, म्हणजे आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये v स्क्वेअर पाहिजे, तर त्यासाठी आपण काय केलं, स्क्वेअरिंग द बोथ साइड, त्याचा स्क्वेअर केला, v स्क्वेअर इज इक्वल टू 80 स्क्वेअर केलं. आता काय केलं बघा, आता लास्टचा आहे पॉइंट, बाय इक्वेशन 4 we put the value instead at square, we put v square आणि कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय, w. तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. म्हणजे मी काय केलंय, की इक्वेशन नंबर 4 वी पुट द व्हॅल्यू. आता इक्वेशन नंबर 4 कुठं आलं आपलं, जे आपलं इक्वेशन नंबर 4 इथं आलं होतं. ओके, तर ह्या 4 मध्ये आपण काय करायचंय, वी पुट द व्हॅल्यू इन्स्टेड 80 स्क्वेअर वी पुट v स्क्वेअर. म्हणजे आपण हे जे आलंय, तर 80 स्क्वेअरच्या ऐवजी मी कोणाची व्हॅल्यू टाकू शकतो इथं, v स्क्वेअरची. समजते. म्हणजे बघा आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, हे जे शेवटला आलं आपलं 80 स्क्वेअर, तर त्या ठिकाणी v स्क्वेअर. आता तुम्ही म्हणता तसं ए जे आहे ते कसे झाले, आपल्या इक्वेशन नंबर 3 आलं आणि इथं आलं होतं, तर इथं पहिल्यांदा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ए 2 होते, तर त्यामुळं इथं काय झालं, v स्क्वेअर झालं. म्हणजे आपण डायरेक्ट काय केलं, ह्याच्या ऐवजी 80 स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय केलं, तर v स्क्वेअर यूज केलं. समजतंय. आणि अशा प्रकारे आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला भेटला. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचंय, इक्वेशन वापरायचे. समजतंय.